साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सातारा येथील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरी बाजूला मागील काही दिवसांपासून अतिक्रमण झाले होते। इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमी वारंवार मागणी करून देखील प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेले अतिक्रमण काढले जात नव्हते। गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान यांच्या कबरीलगतची अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली। ही कारवाई केल्यामुळे सोलापूर शहरातील गोसेवक संघटनेच्या वतीने 4 पुतळा येथे एकमेकांना पेढा भरून शासनाच्या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे। भारत माता की जय, भारत माता की जय। प्रतापगढ़ तो एक झांकी है, विशालगढ़ अभी बाकी है। प्रतापगढ़ तो एक झांकी है, विशालगढ़ अभी बाकी है। आज 10 नोव्हेंबर प्रताप दिन म्हणून आज आपण पूर्ण महाराष्ट्र साजरा करतो। शिवप्रताप दिन म्हणून महाराष्ट्र साजरा करतो। आज शिंदे व फडणवीस सरकारनं सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली आहे। जो आपल्या हिंदू धर्माचा शत्रू अफजल्या स्वराज्यावर चालून आला होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा कोतळा काढून आणि त्याची प्रतापगडाशी पायथ्याशी त्याची कबर बांधली व ती कबर होती थोड्या प्रमाणातच की ती कबर का बांधली की या पुढच्या येणाऱ्या शत्रूला कळावं की इथं काय चालतंय, की आम्ही इथं आलं की शत्रूला सोडत नाही असे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं। परंतु काही वर्षामध्ये काही तर अफजल्याचे काही वंशज या घराघरामध्ये पैदा झाले। त्या पैदा झालेल्या वंशजांनी आपल्या अफजल्या बापाचा जे मोठ्या भव्य प्रमाणामध्ये कबर उभारली, तिथं अतिक्रमण केलं आणि तिथं जवळजवळ तुम्हाला सांगतो तिथं मदरसे चालवले गेले आणि कितीतरी तिथं देशद्रोहींना तिथं उरूस साजरा करत होते। त्यावेळेला सर्व हिंदुत्व संघटना एक झाले व आमचे माननीय मिलिंद भाऊ एकबोटे गुरुवर्य त्यांनी आवाज उठवला। त्यांच्यामुळे आम्ही 2003ला सोलापुरातनं इथून 2 गाड्या ते कबर पाडण्यासाठी इथून गेलो होतो व त्यावेळेला सुशीलकुमार शिंदेचं सरकार होतं। परंतु त्यावेळेला काय त्यांनी पोलिसांचा जोर लावून आम्हाला तिथून परत पाठवलं, पण त्याचा संघर्ष आमचे मिलिंद भाऊ एकबोटे चालूच ठेवले। कोर्टात गेले, न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला, पण तिथल्या सरकार एवढं हे होतं की न्यायालयाचा निकालसुद्धा त्यांना मान्य नव्हता। कित्येक वर्ष तसंच ठेवलं, पण गेल्या वेळेला फडणवीस साहेबाचं सरकार आलं, पण फडणवीस साहेबाच्या सरकारला पूर्ण बहुमत नव्हतं। त्यामुळे आणि खाली हिंदुत्ववादी सरकार नव्हतं त्यांना चिटकून। हे उद्धव ठाकरे सरकारी हिंदुत्ववादी नाही आहे, मी जाहीरपणे ठामपणे मी सांगतो। त्यामुळे गेल्या वेळेला फडणवीस साहेबांनी ते पाडू शकले नाहीत, परंतु यावेळेला शिंदे साहेब त्यांच्या पाठीशी भक्कम उभा राहिले व म्हणले की आम्ही हे जरूर पाडू। मग मिलिंद भाऊ एकबोटेंनी त्यांना भेटायला गेले, भाऊन भेटले व सांगितले की हे निकाल आहे व निकालानुसार तुम्ही ते पाडलं पाहिजे। त्यामुळे आपलं हिंदुत्व सरकार अजून ह्याच्यातील त्यावेळेला काल मुख्यमंत्री व फडणवीस साहेबांनी तिथं सर्जिकल स्टाईल केलं आज पहाटे 5 वाजता व तिथली जी कबर होती कबरीवरचं अतिक्रमण पूर्ण उद्ध्वस्त केलं व जुनं जे जसं होतं तसं ते आणून ठेवलं। त्यासाठी समस्त हिंदू आघाडीने व समस्त हिंदू संघटनेने व समस्त हिंदुत्ववाद्यांनी आम्ही आज इथं जमून आज आम्ही इथं जल्लोष साजरा केला आहे।